नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 7 भारत आणि इराण पर्शिया या प्रकरणाचा पुढचा भाग म्हणजेच भाग दुसरा आजच्या तासिकेला बघणार आहोत. ज्या काळात भारतातील महाजन पदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला, त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी छोटी राज्य जिंकून घेत अखमोनीय सम्राटांनी त्यांच्या साम्राज्याची सीमा पंजाब पर्यंत विस्तारली. ते अखमोनीय साम्राज्य म्हणजेच पर्शियन साम्राज्य आणि भारत हा मुद्दा आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. अखमोनीय सम्राटांचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदींच्या आधारे अखमोनीय सम्राट दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्याचा म्हणजेच गांधार महाजनपदाचा प्रदेश जिंकून घेतला असं दिसतंय. हा प्रदेश अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट झालेला होता. त्यानंतर पहिला दारियुश याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतला. वितस्ता म्हणजेच झेलम ही नदी अखमोनीय साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली. सिकंदराने अखमोनीय साम्राज्याचा पाडाव केला होता. पंजाबचा प्रदेश त्या अखमोनीय साम्राज्याचा हिस्सा होता आणि म्हणून झेलम नदी, जिला वितस्ता असं देखील म्हटलं जातं, ही नदी अखमोनीय साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली. भारतीय उपखंडातील सत्रपींमधून अखमोनीय साम्राज्याला मिळणारा महसूल इतर कोणत्याही सत्रपीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. त्याची नोंद हेरोडोटसने करून ठेवलेली आहे. हेरोडोटसने जी नोंद करून ठेवलेली त्या नोंदीनुसार हा महसूल 360 टॅलंट कनक पराग इतका होता. आता टॅलंट हे वजनाचं एक परिमाण आहे. म्हणजे त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये प्रचलित असलेल्या परिमाणानुसार टॅलंट वजन हे साधारणपणे 20 ते 40 किलोच्या कक्षेतील असावं. आणि कनक पराग जे आहेत, गोल्ड डस्ट असं त्याला म्हटलं जातं, नदीकाठच्या वाळूत कणांच्या रूपात मिळणारं सोनं आहे. त्याला कनक पराग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हेरोडोटसने भारतीय उपखंडातील सत्रपींमधून अखमोनीय साम्राज्याला जो महसूल मिळत होता, तो महसूल इतर सत्रपीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. त्याची नोंद जी करून ठेवलेली, तो महसूल किती होता तर 360 टॅलंट कनक पराग इतका होता. आता 360 टॅलंट, आता एक टॅलंट हे वजन आहे आणि एक टॅलंट म्हणजे आत्ताचं 20 ते 40 किलोचा अंदाज गृहीत धरलेला आहे. आणि कनक पराग म्हणजे वाळूत कणाच्या रूपात मिळणारं सोनं. म्हणजे यातील अतिशयोक्तीची शक्यता मान्य केली तरी सुद्धा अखमोनीय सम्राटांच्या खजिन्यामध्ये भारतीयांकडून किंवा भारतीय सत्रपांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा खूप मोठा होता हे लक्षात येतंय. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. या मुद्द्यावरती 5 गुणांना सविस्तर उत्तर लिहा म्हणून कशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो तो प्रश्न बघू आपण. पर्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम स्पष्ट करा. राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम विचारलेले आहेत. आता ह्या पर्शियन सत्तेचे म्हणजे अखमोनीय इराणी सत्तेचे भारतीय उपखंडावर किमान 2 शतके वर्चस्व होतं. 2 शतके म्हणजे 200 वर्ष जवळपास त्यांचं वर्चस्व भारतावर होतं.
मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते वर्चस्व संपुष्टात आलेलं होतं. या 2 शतकांच्या दीर्घ कालावधीमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियाचा काय ठसा उमटला याचा विचार जर आपण केला तर एक गोष्ट ठळकपणे पुढे येते, ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजेच राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत. आणि हीच पद्धत पुढे सिकंदर, शक किंवा कुशाणी या सारख्या राज्यकर्त्यांनी देखील राबवलेली दिसते, की जिंकलेल्या राज्यावर एका राज्यपालाची नेमणूक करणं. आणि म्हणून ह्या पर्शियन सत्तेचे भारतीय उपखंडावर काय परिणाम झालेले आहेत, सांस्कृतिक किंवा राजकीय. तर आपण सर्वप्रथम राजकीय परिणाम बघू. त्यामध्येच आपल्याला हे सांगता येईल की साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर राज्यपालांची नेमणूक करण्याची पर्शियनांची पद्धत नंतरच्या काळात इतर राज्यकर्त्यांनी स्वीकारलेली दिसून येते. मग नंतरच्या काळात जेव्हा सिकंदराचं आक्रमण भारतावर झालं तोपर्यंत इराणी वर्चस्व भारतातून कमी झालं होतं किंवा नाहीसं झालं होतं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे नंतरच्या काळात सिकंदराने किंवा शक, कुशाण यासारख्या राज्यकर्त्यांनी देखील ही पद्धत स्वीकारलेली दिसून येते. आता भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते आणि त्यातून दोन्ही देशामध्ये व्यापारी संबंध निर्माण झाले होते, दळणवळण सुरू झालेलं होतं. आणि मग त्या व्यापारातनं अप्रत्यक्षपणे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत झालेली होती. त्यानंतर सांस्कृतिक परिणाम कोणते ते आपण बघूया. पर्शियन साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये अरेमाइक लिपी वापरात आलेली होती आणि ह्या अरेमाइक लिपीतूनच पुढे खारोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख खारोष्टी लिपीत कोरलेले आहेत. जे राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धत देखील अखमोनीय सम्राटांच्या लेखांच्या उदाहरणावरनं घेतलेली होती असं दिसतंय. म्हणजे राज्यातले असलेले हे कोरीव लेख महत्वाच्या ठिकाणी, महत्वाच्या जागेवर, मोक्याच्या जागेवर ते प्रदर्शित करण्याची ही अखमोनीय सम्राटांची पद्धत होती. तीच पद्धत नंतरच्या काळामध्ये नंतरच्या राज्यकर्त्यांनी वापरलेली दिसून येते. अगदी सम्राट अशोकाने सुद्धा ही अखमोनीय सम्राटांची, अखमोनीय राज्यकर्त्यांची पद्धत स्वीकारलेली दिसून येते. तर ह्या अखमोनीय सम्राटांची नाणी पाडण्याची पद्धत ती सुद्धा भारतातील इतर राज्यकर्त्यांनी स्वीकारलेली होती. पर्शियन स्थापत्य असेल किंवा शिल्पकला असेल त्याचाही प्रभाव भारतीय स्थापत्यावर, शिल्पकलेवर पडलेला दिसून येतो. पर्शियन भाषेचा प्रभाव सुद्धा भारतीय भाषांवर पडलेला दिसून येतो. भारतीय भाषांमध्ये अनेक पर्शियन शब्द आलेले आहेत की जे नेहमीच्या बोलीमध्ये किंवा प्रमाण भाषेमध्ये वापरले जातात. जे हे राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम इराण आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधातून दोन्ही देशांवर झालेले दिसून येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पर्शियन नाणे टिपा लिहा. 2 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं म्हणून पर्शियन नाणी. त्या नाण्यांविषयीची माहिती आपण बघूया की अखमोनीय साम्राज्यापूर्वी पर्शियात वस्तू विनिमय पद्धतीने व्यापार होत होता. वस्तूच्या बदल्यात वस्तू, त्याला वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. त्यात कधी कधी चांदीच्या लढीचाही वापर होत होता. आता लिडिया या ग्रीक नगर राज्यामध्ये स्टेटर या नाण्याच्या धर्तीवर दुसऱ्या सायरसने नाणी पाडायला सुरुवात केली. पहिला दारियुश याने दारिक ही सोन्याची आणि सिग्लोस ही चांदीची नाणी पाडली. या नाण्यांवर त्याने धनुष्यबाण प्रतिमा अंकित केलेली दिसते.
आता सिग्लोसचे अनेक वचन सिग्लोई असे होते. म्हणजे एका दारीची किंमत सिग्लोई इतकी असे. अखमोनीय साम्राज्यातील ग्रीक सत्रपींनी म्हणजे राज्यपालांनी किंवा राज्यकर्त्यांनी आपली स्वतःची नाणी देखील पाडलेली दिसून येते. आणि या स्वतःच्या पाडलेल्या नाण्यांवर या राज्यकर्त्यांनी एका बाजूला राजाची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला आहत तंत्राचा उपयोग करून एखादं चिन्ह ठेवलेलं दिसून येते. म्हणजे पर्शियन किंवा अखमोनीय साम्राज्याच्या काळातील जी नाणी ठिकठिकाणच्या उत्खननामध्ये सापडलेली आहेत ती नाणी या प्रकारची होती. ते आपल्याला या पर्शियन नाणी या मुद्द्यामध्ये नमूद करायचे. त्यानंतर अखमोनीय साम्राज्याच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात पर्शियामध्ये भव्य इमारती बांधण्यासाठी सम्राट सायरसने ग्रीक वसाहतींमधून स्थापत्यकार आणि शिल्पकार आणले होते. आणि म्हणून याही मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सहकारण स्पष्ट करा 3 गुणांसाठी. तो प्रश्न आपण बघूया. प्रश्न, भारतीय दगडी कोरीव कामाचा उगम पर्शियन व ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो. मग ह्या अखमोनीय साम्राज्याच्या स्थापनेनंतर सम्राट सायरसने जे स्थापत्यकार किंवा शिल्पकार आणले होते त्यांचा राजाश्रय सिकंदराने काढून टाकलाय. म्हणजे जेव्हा भारतावरती सिकंदराचं आक्रमण झालं तेव्हा किंवा तत्पूर्वीच पर्शियन साम्राज्य नष्ट झालेलं होतं. उरलेलं सिकंदराने नष्ट केलं होतं आणि त्यामुळे ह्या कारागिरांचा राजाश्रय संपलेला होता आणि म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागलं. मग हे स्थलांतर केलेले कारागीर, त्यातले काही कारागीर भारतात राहिले आणि भारतातील ह्या कारागिरांना भारतीय सम्राट, तत्कालीन भारतीय सम्राट अशोक यांनी राजाश्रय दिला. मग सम्राट अशोकाने केलेल्या दगडी स्तंभामध्ये या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. म्हणूनच भारतातील दगडी कोरीव कामाचा उगम पर्शियन आणि ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तक्षशिला नगराविषयीची माहिती आपण बघणार आहोत. पुढचा मुद्दा की प्राचीन तक्षशिला नगरासंबंधी जी काही माहिती मिळते ती माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून मिळते. जे प्रागैतिहासिक काळामध्ये सूक्ष्मास्त्रांचा वापर करणाऱ्या लोकांचा वावर तक्षशिलेमध्ये असल्याचे पुरावे त्या ठिकाणी सापडलेले. ते इसवी सनापूर्वी साधारणपणे 3500च्या सुमारास या भागात नवाश्मयुगीन गाव वसाहत असल्याचे पुरावे उत्खननामध्ये सराई खोला या ठिकाणी सापडलेले आणि त्या पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होतं की त्या भागामध्ये नवाश्मयुगीन गाव वसाहती अस्तित्वात असाव्यात. इस्लामाबाद जवळील ग्रँड रोडवर तक्षशिला नगराचे 18 पुरातत्वीय स्थळ सापडलेली. गांधार ह्या महाजनपदाची तक्षशिला ही त्या काळात राजधानी होती. 16 महाजनपदांपैकी असलेलं हे एक महाजनपद. लोकांनी गजबजलेलं, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेलं हे नगर असं वर्णन सिकंदराने, जेव्हा सिकंदर जगभ्रमणाला निघाला, जग जिंकायला निघाला, तेव्हा त्याच्यासोबत जे इतिहासकार आलेले होते त्या इतिहासकारांनी केलेलं आहे की लोकांनी गजबजलेलं, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेलं नगर असं तक्षशिला ह्या नगराचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ह्या तक्षशिलेतील शिक्षण पद्धती कशी होती? तक्षशिला हे प्राचीन काळामध्ये विद्येचं आणि शिक्षणाचं केंद्र बनलेलं होतं. तेथे अनौपचारिक विश्वविद्यालय बनलं होतं. तक्षशिला हे एक आचार्यांनी
आपल्या शिष्यांना काय शिकवावे आणि कसे शिकवावे यावर राजसत्तेचं नियंत्रण नव्हतं. अभ्यासक्रम ठरवण्याबाबत देखील आचार्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं होतं. आणि म्हणून हे आचार्य अभ्यासक्रम ठरवताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेचा विचार करत होते आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत बुद्धिमत्ते शिक्षणाचा कालावधी ठरत असे. म्हणजे आत्ताच्या सारखी शिक्षण पद्धती तेव्हा नव्हती की आता एका शैक्षणिक वर्षात एक वर्ग अनेक विद्यार्थी पास करू शकतात, पण ते पास करताना सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते आणि म्हणून त्याचं मूल्यमापन करताना आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये गुणदान पद्धती आहे, तसं प्राचीन काळात नव्हतं. प्राचीन काळात विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्याच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे. आत्ता जसा कालावधी निश्चित आहे तसा प्राचीन काळामध्ये कालावधी निश्चित नव्हता. कॅप्चरिंग पॉवर आपण म्हणतो. आकलन क्षमतेवर, विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेवर त्याच्या शिक्षणाचा कालावधी हा ठरलेला असायचा आणि मग विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे आचार्य ठरवत असत. औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत त्या काळात अस्तित्वात नव्हती. किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती. तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये यजुर्वेद, सामवेद, वेदांगे, ऋग्वेद, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गणित, संगीत, वैद्यक, पुराण, इतिहास, अस्त्रविद्या, काव्य यासारख्या विषयांचा समावेश होता. म्हणजे जीवन व्यवहारामध्ये आवश्यक असलेल्या ज्ञानाचा समावेश ह्या विषयांमधनं दिला जात होता. व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जात होतं, तर्कशास्त्र शिकवलं जात होतं, अस्त्रविद्येत निपुण करण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणजे ह्यासारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक कुवतेनुसार जो शिक्षणाचा कालावधी ठरत होता त्या कालावधीमध्ये त्यांना त्या प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं आणि मग ते शिक्षण विद्यार्थ्याला मिळालं आहे किंवा नाही हे आचार्य ठरवत असत. त्यानंतर या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुमचे मत नोंदवा. अंतर्गत विद्यार्थ्याचं मत इथे विद्यार्थ्याने नोंदवायचंय की प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र होते. प्राचीन काळातील तक्षशिलेत अनेक विद्वान राहत होते आणि या विद्वानांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या प्रदेशांमधून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत होते. त्या काळात तक्षशिला अनौपचारिक विश्वविद्यालयाचं स्वरूप या तक्षशिलेला प्राप्त झालेलं होतं. सम्राट अशोकाच्या काळात देखील तक्षशिला हे बौद्ध परंपरेचं शिक्षणाचं महत्वाचं केंद्र बनलेलं होतं. मात्र इसवी सनाच्या 5व्या शतकात हुनांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेलं आणि चंद्रगुप्त मौर्य हे वयाने लहान असतानाच त्यांना आचार्य चाणक्य यांनी शिक्षणासाठी तक्षशिला या ठिकाणी नेलं होतं असं समजलं जाते. आणि ह्या आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्यांना शिक्षण देऊन तयार केलेले असं मानलं जातं. मग चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते. सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला येथे आपल्या राज्याची प्रादेशिक राजधानी स्थापन केली होती. सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातील हा तपशील आहे की बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र हे तक्षशिला होतं. नंतरच्या काळात ग्रीक, शक, कुशाण्यांच्या आक्रमणांच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झालेला दिसत नाही. मात्र इसवी सनाच्या 5व्या शतकात हुनांच्या आक्रमणामुळे
तक्षशिला या नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेले आणि त्यानंतर भारतावर सिकंदराचं देखील आक्रमण झाले आणि त्यामुळे म्हणजे परकीय आक्रमणांमुळे किंवा अंतर्गत आक्रमकांमुळे ह्या प्राचीन काळी जी महत्वाची शैक्षणिक केंद्र होती त्यांचं वैभव हळूहळू नष्ट होत गेलं. नंतरच्या तासिकेला आपण सिकंदराच्या स्वारीविषयी जाणून घेणार आहोत. धन्यवाद.